सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा सारे जहाँ से अच्छा. प्रथम, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. हे स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी तिन्ही सैन्य दले अविरत कर्तव्य बजावत असतात. या सैनिकांच्या सन्मानासाठी सुमेधाताई व योगेश चिथडे यांनी सिर्फ सोल्जर्स इंडिपेंडन्स रिहॅबिलिटेशन फाउंडेशनची स्थापना केली. या संदर्भात मी जी माहिती वाचली पाहिली त्यामुळे भारावून गेले. त्यांचे हे कार्य आपल्या परीने समाजापर्यंत पोचवावे असे तीव्रतेने वाटले. यासाठी हा व्हिडिओ. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती, अशा सुमेधाताई. हे काम करावं असं त्यांना वाटलं कारण बालपणातील घरचे व वडिलांचे संस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवाजी महाराज, रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद ही त्यांची दैवते. त्यांना चार चौघांसारखा प्रपंच करण्यात रस नव्हता. लग्न करायचंच झालं तर सैनिकांशी करेल असे त्यांनी घरच्यांना सांगितले. त्याप्रमाणे एअरफोर्समध्ये काम केलेल्या योगेश चिथडेंशी त्यांचा विवाह झाला. सैनिक अनेक अडचणींना तोंड देत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतात. त्यांच्यासाठी काही ठोस काम करावं असं त्यांना मनोमन वाटलं. यासाठी सिर्फची निर्मिती झाली. त्या स्वतः शिक्षिका. शिक्षणातील राष्ट्रप्रेमाविषयीची अनास्था त्यांना अस्वस्थ करत होती. सैनिकांचे जीवन, त्यांचे कष्ट, त्यांची कर्तव्यनिष्ठा हे सगळं विद्यार्थी, समाज यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे या तीव्र इच्छेने त्यांच्या संस्थेमार्फत हयात असलेल्या 3 परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकांचा त्यांनी सत्कार समारंभ आयोजित केला. 2015 माननीय योगेंद्र सिंग यादव, संजय सिंग व बाला सिंग हे तिघे सत्कार मूर्ती होते. कारगिलमधील युद्धात शहीद झालेल्या वीरांचे स्मरणही या निमित्ताने झाले. आम्ही सैनिकांसाठी काय करू शकतो असे विचारले असता उनके सासों के लिए कुछ कर सकते हो तो करना, असे कॅप्टन बालासिंगजी म्हणाले. अतिशय उंचावर दुर्गम ठिकाणी काम करणाऱ्या सैनिकांना श्वास घेण्याच्या सहज प्रक्रियेसाठीही किती अडचणींना तोंड द्यावे लागते, अनेक व्याधी निर्माण होतात हे त्यांनी सांगितले. सुमेधाताई व योगेश यांनी अभ्यास केला व ऑक्सिजन आणि रिफिलिंग प्लांट सियाचीन येथे उभे करण्याचे अशक्यप्राय स्वप्न पाहिले. प्रकल्पासाठी 2.5 कोटी लागणार होते. एवढे पैसे आणायचे कुठून? सुरुवात स्वतःपासून केली. स्वतःचे स्त्रीधन ताईंनी यासाठी दिले आणि समाजाकडे पावन भिक्षा मागायला सुरुवात केली. सैनिक संपूर्ण राष्ट्राच्या संरक्षणाचं काम करतात. त्यांच्यासाठी करायच्या कामात समाजाला जोडून घ्यायचं ही भावना होती. हेतू शुद्ध होता. ध्येय स्पष्ट होते. काम पारदर्शी होते. सुरुवातीला अनेक बरे वाईट अनुभव आले. परीक्षेचे प्रसंग आले.
मार्ग खडतर होत. त्या अथक परिश्रम करत राहिल्या. हळूहळू त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. 2.5 कोटी जमा करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेरले. 2019 साली सियाचीन येथे पहिला ऑक्सिजन व रिफिलिंग प्लॅन्ट उभा राहिला. इदम न मम या भावनेने तो राष्ट्राला समर्पित केला. कुठेही स्वतःच्या नावाचा उल्लेख नाही. तिथेच प्रवास थांबला नाही. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा येथे 1922 साली व अरुणाचल प्रदेशात तवांग येथे 1925 साली प्रत्येकी 3.5 कोटीचे ऑक्सिजन प्लॅन्ट उभे राहिले. सैनिकांच्या श्वासासाठी काम करणाऱ्या या मायबापांसाठी सुचलेल्या श्वास या कवितेतून मी माझ्या भावना व्यक्त करते. असे काहीतरी करून जावे, असे काहीतरी करून जावे, चंद्र सूर्य असेपर्यंत स्मरणात राहा. श्वासासाठी काम करताना श्वासच होऊन जावे. उत्तुंगतेच्या सीमा पार करताना उत्तुंग शिखर व्हावे. या खुणा माणुसकीच्या, राष्ट्रप्रेमाच्या, जीवनदानाच्या, अशा सुखाच्या, संतत्वाच्या चरमसीमेच्या असे माणूस व्हावे. स्वातंत्र्याच्या अखंड यज्ञात आपल्या सेवेची समिधा अर्पण करावी. राष्ट्र प्रथम भावनेने कार्य करणाऱ्या सैनिकांना ही खरी मानवंदना ठरावी. ही खरी मानवंदना ठरावी. असे काहीतरी करून जावे, असे काहीतरी करून जावे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये राष्ट्र लागते आणि आपण त्याचं देणं लागतो, हे वाक्य त्यांचा जीवनमंत्र बनला. त्यांनी त्यांचं आयुष्य या ध्येयासाठी समर्पित केले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्याचे, ही समर्थ रामदास स्वामींची शिकवण त्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणली. एका सैनिकाची पत्नी, सैन्य अधिकाऱ्याची आई, स्वतः सैनिकांसाठी काम करणारी माऊली, प्रत्येक सैनिकाला स्वतःचा मुलगा मान. त्यांच्या संस्थेत सैनिकांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. विशेषतः सैनिक लढाईत अनेकदा आपले अवयव गमावतात. त्यांच्या पुनर्वसनाचे व कल्याणाचे काम करते. शहीद सैनिकांच्या पत्नी कुटुंबियांची प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेऊन सांत्वन, समुपदेशन व त्यांना उभे करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. ताईंनी शहीद सैनिकांच्या ज्या पत्नी आहेत त्या 2 मुलींना दत्तक घेतलेलं आहे. सुमेधा ताईंशी जेव्हा माझे फोनवर बोलणे झाले तेव्हा त्यांनी सिर्फच्या उपक्रमाविषयीची पाठवलेली क्लिप या ठिकाणी जोडली आहे. नमस्कार, मी सुमेधा योगेश, एका सैनिकाची पत्नी, सैनिकी अधिकाऱ्याची आई, सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन सिर्फ या संस्थेची संस्थापिका. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो. या एका मंत्राला अंशात्मक जगण्याचा
एक छोटासा ध्येयाने केलेला प्रवास म्हणजेच सैनिकांच्या सेवेचा सन्मान म्हणून गेली 26 वर्ष अव्याहत सुरू असलेलं हे राष्ट्रसेवा कार्य. जगातल्या सर्वोच्च युद्धभूमीवर सियाचेन इथं 2019 साली ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग सेंटर सुमारे 2.5 कोटींचं सैन्यदलाला समर्पित केलं गेलं आणि अनपेक्षितपणे या कार्याची दखल भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी पण घेतली. तसंच भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनीही या सेवा कार्याची दखल घेतली. यानंतरचा दुसरा ऑक्सिजन जनरेशन प्लांट 2022 जम्मू काश्मीर कुपवाडा येथे सुमारे 3.5 कोटींचा उभारून सैन्यदलाला समर्पित केला. त्याच्यानंतर तिसरा ऑक्सिजन जनरेशन प्लांट अरुणाचल तवांग इथे 2025ला 3.5 कोटींचा समर्पित केला गेला. केवळ सैनिकांच्या श्वासासाठी काम एवढंच आमचं उद्दिष्ट नाही आहे, पण आजपर्यंत या श्वासाच्या कामाचा विचार केला तर 1.5 लाखाहून अधिक सैनिक, टुरिस्ट आणि रायडर्स, स्थानिक नागरिक यांच्या श्वासासाठी हे सेवा कार्य उभारून राष्ट्राला समर्पित केलं गेलं. आणि सैनिकांच्याच सेवेचा सन्मान म्हणून हे काम विविध क्षेत्रांमध्ये विविध विषयांवर आम्ही पुढे तसंच चालू ठेवलं. त्यामध्ये दिव्यांग सैनिकांसाठी सोलर वॉटर हीटर सिस्टीम प्लांट, सैनिकांच्या विशेष मुलांच्या शाळेसाठी एक स्कूल बस, दिव्यांग मुलीसाठी एक व्हीलचेअर, जिथे रस्ते नाहीत अशा ठिकाणी आपली ड्युटी बजावत असलेल्या सैनिकांसाठी 4 क्रिटिकल केअर ॲम्ब्युलन्स, एक पेशंट ट्रान्सफर युनिट, एक इलेक्ट्रिक बस अशा गोष्टीही समर्पित केल्या. तसंच सैनिकांच्या ज्या वीर पत्नी असतात, विविध ऑपरेशन्समध्ये जे सैनिक शहीद होतात त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी जम्मू काश्मीर येथील एका बेकरीमध्ये काम करणाऱ्या वीर नारींचं वेतन संस्थेमार्फत इथून दिलं जातं. अशा विविध विषयांवर आजही संस्था गेली 26 वर्ष काम करतच आहे आणि पुढील प्रकल्प पूर्तीसाठी मी समाजाला आवर्जून आवाहन करते की आपल्या इच्छेनुसार आपलं आर्थिक योगदान जरूर द्यावं. आर्थिक योगदानासाठीचं सगळी माहिती या व्हिडिओसोबतच आपल्यापर्यंत येईलच आणि मला विश्वास आहे आपण या सेवा कार्यामध्ये मनापासून सहभागी व्हाल. धन्यवाद. वंदे मातरम. सेवा परमो धर्म मानणाऱ्या ताईंविषयीचा आदर त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपल्या कुवतीनुसार, इच्छेनुसार त्यांच्या कार्याला मदत करून सकारात्मक प्रतिसाद देऊया. स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिकांना, सुमेधा ताईंना अशा प्रकारे सक्रिय मानवंदना देऊया. स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांसाठी आपलाही खारीचा वाटा उचलूया. मीही अशी मदत देऊन छोटा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. भारताचे स्वातंत्र्य चिरायू हो. वंदे मातरम.